राजू नक्कीच आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे. हसता हसता रडवलंस, रडता रडता फसवलंस. हसता हसता रडवलंस, रडता रडता फसवलंस. का रागावलास आमच्यावर, असा मध्येच गेला सोडून. हृदयात आमच्या कायम तुझे अस्तित्व राहील. तू परत येणार नसला तरी आम्ही तुझी वाट पाहू. मिस यू राजू. आम्ही तुला सर्व संघातील सर्व खेळाडू आम्ही खूप नमस्ते मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करतोय घरूनच. आणि आज आमची आहे टुर्नामेंट आणि टुर्नामेंटची तयारी चालली जोरात. आणि आता वाजले तिथे बघा 6 वाजलेत आणि हे सामान्य मग सगळं घेऊन नाला सफरला जायचं आहे. तिथून मग सगळी पोरं वगैरे भेटणार, तिथून पोरं वगैरे भेटणार आणि नंतर मग पुढे जाणार. मग आता बघूया, चला मग नाला सफरत मला भेटतं सगळ्यांना. मग सगळी मित्रांनो सकाळ सकाळच बनवती लागलेली आहे. गाडी झालेली पंक्चर आहे, गाडी झाली पंक्चर. आता पंक्चर तर झालीच होती, वॉल पण गेला आहे. हे बघा वॉल पण टाकतोय नवीन. आत 250ला पडला आहे आणि मला वाटतं टुर्नामेंट मला वाटतं आज 500-600 रुपये फटका हाही होत. बघा आता निघतो आहे, मला लेट पण झालं तसं. मग लेट झाल्याने इथे तो चालला त्याचा. आता टायर पंक्चर पण आहे आणि त्याचा वॉल पण गेला आहे, असा विषय आहे. काढतो इथे पंक्चर झालेलं आहे. आता निघायची तयारी निघू. आता निघायची तयारी चांगली होती. गाडी आता तर परत पोरं वाट बघतायत, निघायचं. का सगळं सामान पण भरून झालं आहे. आणि हा टेम्पोचा चालक मालक इकडे आहेत सगळे. हे बघा चालक मालक इकडे आहेत. आणि आता हा टेम्पोवर जाणार आहे. सगळं सामान व्यवस्थित उतरून घे, मोजून घे. आणि हे बघा सगळ्याची पोरं चालली इकडे. आमचा आज काय बॅटमन काय अद्यापासून वेपक करून तयार आहे इकडं, काय टेन्शनच नाही. आणि सागर भाऊ इथे. आणि हा टेम्पो आहे आमचा बघा, मांडवकर बंधू. हे बघा आयवा ठरूया आपण. तर सिद्धू तुला किती वेळ लागेल तिकडे? आता तुला तिकडे किती वेळ लागेल सगळं हे करायला पोहोचायला? तुला 15 ते 20 मिनिटं लागतील तुला ना. बाकी सगळी तयारी करतो, आम्ही पाठोपाठ येतो. आयोजन केलेलं आहे फुल जोश मध्ये सगळी पोरं आहे ते बघा. सर्व निघालो. आता आमची इशिता पण येते आहे. आणि किशोरदाने का तोंडाला लावला नाही, काळा पडू नये म्हणून आतापासूनच. ऊन तर काय पडलं नाही कुठे, दिसत तर नाही. ते बघा सगळे चालले आहेत. आणि हा किशोरदाचा हा आहे, डावा हात आहे. उजवा हात आहे, उजवा हात. चला मग आता निघतो. आता माझा ड्रायव्हर चेंज झालाय, तर ड्रायव्हर प्रमोद आहे. चला. आणि ही राजूनी कोण बसतो याच्यावर? तर अशा आम्ही चाललो आता इथून निघालोय सगळेजण अशी पोरं. हे बघा मस्तपैकी असा. ह्या टेम्पो, ही गाडी, 3 गाड्या. आणि बाकीचे पोरं नंतर येतील. आणि आम्ही बघा हा प्रमोद, ड्रायव्हर चेंज झाला आज. आणि राजू आमचे आज हे जरा कार्यकर्ते मजबूत आहेत. आणि हा बघा हा तापला, जाम तापला आहे. घेऊन द्या मागून येऊन चौकात काही विषय नाही. चला पुढे. आणि इथे सागर भाऊ बसलेले आहेत पुढे. एक नंबर गाडीची लाइटिंग केली आहे. मी चाललो आहे मस्त असं बघा. मागे आता गाड्या मागच्या गाडी मागेच राहिल्या आणि आम्ही तर पुढे आलो. आमचा ड्रायव्हर प्रमोद आहे. मस्त आम्हाला सिग्नल लागलं सुटलं आमचं. ग्राउंड आमच्यासाठी नवीनच आहे. आम्ही पहिल्यांदा आमची टुर्नामेंट भरतो इकडे. चला मग दाखवतो तुम्हाला ग्राउंड कसं आहे काय आणि काय काय करतो ते दाखवतो तुम्हाला आम्ही सगळं ब्लॉकमध्ये व्यवस्थित. कमी आहे विकेट आहे, विकेट आहेत. आणि बघा आता सगळं चाललं असं स्टंप मी हे लावायचं चाललं, झेंडे वगैरे अशी मस्त. आणि हो राजू झेंडे घेऊन चाललाय बाउंड्रीला लावायला. आता तुम्हाला विकेट दाखवतो, थांबा विकेट दाखवतो. ते झेंडे ठोकत जायचे इथूनच तशी. पुढे दगड दे, मी मारते दगड दे, मारतंय इथून असं. आणि असंही बघा. आणि चारू बाजून बाउंड्री मारलेली आहे, लाल जे दिसतात ते बाउंड्री मारलेली आहे अशी. आणि बघा सगळे असे झेंडे ते लावलेले आहेत. कमी पडले
आणि हे बघा तिथे हे विकेट आहे आणि तिकडे तिकडे दुसरं विकेट आहे. हे बघा पूजा बिजा होणार आणि ही गँग सगळी. म्हणजे काय तर तुम्ही इकडे चालले अशी मस्त पूजा चालली इकडे. सगळे उभे आहेत इकडे. बाहेर काय करतो राखू पूजा करता. कुठे दिसत नाही माझ्या नावावरती काय बोलतो माझ्या नाव आहे मध्ये मध्ये काही नाही बोलत असता. आणि ते उद्घाटन चालू झालंय आणि तू तिकडे बाहेर बसतोय. हा काय 2 मिनिटं येऊन कधी उभाच तिकडे पोरांसोबत आणि बोलतो 2 मिनिटात आलो. अरे सिनियर खेळाडू तुम्ही असे करता तुम्हाला काय बोलला तुम्ही. तर मित्रांनो आज वसई या ठिकाणी ICC गोवळ संघाचे आयोजन या ठिकाणी संपन्न होते. सकाळचे 9 वाजता आहेत आणि उद्घाटन समारंभ या ठिकाणी चालू आहे. तुम्ही बघू शकता सर्व मुलं आमची वेळेचं पालन करून सर्व उपस्थित झाली आहेत आणि ग्राउंडही तुम्ही बघू शकता. एक एक संघ या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवतोय. नक्कीच सर्व संघांचा चांगला आम्हाला सपोर्ट असेल. आयोजन चांगल्या प्रकारे पार पडेल ही अपेक्षा करतो. भेटूया एक मॅच नंतर. अशी मस्त अशी पूजा चालली इकडे बघा. पोरं सगळे रेडी आहेत. रेडी आहोत मॅच लावायला. अजून पोरं कमी झाले अजून सगळे आले नाहीत. आणि इशिता ब्लॉग बघा आणि सिद्धू ह्याने आज खूप करतोय पण अजूनही काही पोरं ही जगाच्या मागून येत आहेत. हे बघा हे आमचे सगळे सिनियर प्लेयर आहेत. प्रवीण कुळी, दिनेश तांबे आणि त्यांची फॅमिली. आता यांना संध्याकाळी आम्ही 7 वाजता घरी पाठवणार. बघा उद्घाटन चालू करतोय. मोठ्या प्रमाणात ICC संघाचे सर्व जुने जाणते नवीन सर्व यंग प्लेयर आमच्या ठिकाणी उपस्थित झाले. तुम्ही बघू शकता. जरा झूम करून यंग प्लेयर पण इकडे आहेत. सगळे मोठ्या प्रमाणात उपस्थित लवकर ये चल. अरे त्यांना खेळू नको म्हणून सांग. हे लवकर ये चल. चल विश्वासा देवासाठी वडापाव. हे किशोर आमच्यासाठी पण मागरे. थांब दिले ना थांब. अशा प्रकारे झालेलं आता सगळं. तुमच्या समोर नको मध्ये नको. वाजवतो महाराज की जय. माता की जय. महाराज की जय. बाबा की जय. बिल बाहेर केले ते आपले बॉल कोंडून जायला पाहिजे. बॉल माझ्या याला टाइम नाही लागला पाहिजे. आपल्याकडे तंबूत आणायचं ते नाही. बॉल कोंडूच्या बाहेर केल्यानंतर 3 विकेट नाही 2 विकेट आणि 24 ची मकल खेळवायची आहे. करता नाही बघा 2-2 बॉटल. हे बघा 2-2 बॉटल घेऊन येतोय. बघा 2-2 बॉटल. बाहुबली बनलाय राहुल भारती. आणि हो काय बिना कामाचा फिरता बघतो कुत्र. हे बघा इकडे पण बघा. हे बघा अशी मस्त असं झालंय बघा. मध्ये तर म्हणा
आणि हो बिना कामाचा ऐकणार आज पोरं ना ऐकणार आज आज राडा होणार. आज राडा होणार. चला असं चाललंय नाही बघा संकल्प आज खूप दिवसांनी आले आहेत आणि अक्षुत आंबे. चला चला लवकर चला पटपट. आणि हे बघा इकडे येतात हे बघ. हा तर बिना कामाचा झेपत पण नाही का तरी पण मारता निसतो हा. हे बघा उपस्थित सर्व संघांचे मंडळाकडून खूप खूप आभार. आजचा दिवस हा पूर्ण क्रिकेटमय असणार यात काही शंका नाही, कारण आमचं आयोजन आमचं नियोजन हीच आमची ओळख आहे. आयसीसी गोल संघातील सर्व खेळाडूंचेही मनापासून आभार. ग्राउंड खाली करायचंय सोगमवाडी, ग्राउंड खाली करायचंय शिवने, ग्राउंड खाली करायचंय, कृपया सहकार्य करा. आता लवकरात लवकर दोन्ही मैदानावर सामने चालू होत आहेत आणि मैदानातील जे पण संघ आहेत त्यांनी मैदान खाली करायचं आहे. जेसीसी सोगमवाडी संघाचा कर्णधार आणि जेसीसी पोगुर्लेवाडी दोन्ही कर्णधारांनी लवकरात लवकर नाणेफेकीसाठी मध्ये यायचे आहे. तसेच जयदुर्ग क्रिकेट संघ राघववाडी असं जोरात चाललंय आणि होम सामने मध्ये आहे. याही संघाच्या दोन्ही खूप वर आले कर्णधारांनी मध्ये यायचं. लवकरच या ठिकाणी भव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आणि सुरुवात होते. सहभागी सर्व खेळाडू राजू नक्कीच आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे. हसता हसता रडवलंस, रडता रडता फसवलंस. हसता हसता रडवलंस, रडता फसवलंस. का रागावलास आमच्यावर, असा मध्येच गेला सोडून. हृदयात आमच्या कायम तुझे अस्तित्व राहील. तू परत येणार नसला तरी आम्ही तुझी वाट पाहू. मिस यू राजू. आम्ही तुला सर्व संघातील सर्व खेळाडू आम्ही खूप तुला मिस करत आहोत. तर कृपया आता आपण आपल्या राजूसाठी एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून सर्वांनी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहायचे. आयसीसी संघाचे जुने जाणते खेळाडू आमचे सर्व दिनेश तांबे आणि संतोष दादा यांनी प्रथम या ठिकाणी उद्घाटन सामना होतोय सोगमवाडी वर्सेस पोगुर्लेवाडी या संघादरम्यान होणाऱ्या नाणेफेकीसाठी आपली उपस्थिती दाखवायचे. दिनेश तांबे आणि संतोष दादा तांबे आपण नाणेफेक करून द्यायचे. झाली या स्पर्धेमध्ये 24 मातबर संघ खेळले आणि जे सामने पार पडले या सामन्यामध्ये ज्या पंचांनी आम्हाला जे मोलाचं सहकार्य केलं त्यांना मी त्या पहिल्या विषयी त्यांचे आभार व्यक्त करेन, कारण त्यांच्या या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हतं. या स्पर्धेसाठी जे पंच आम्हाला प्राप्त झाले ते म्हणजे राजू गार्डी, उज्ज्वल बोरले, अंकुश दळवी, निलेश गिजम, तेजस पोकळे, दीपेश सुगुलकर, सागर अतनकर, भक्ती केळमेकर, राकेश गोरले. तसेच स्कोरर बोर्ड ज्यांनी सांभाळला ते आमचे मंडळाचे सिद्धेश मांडवकर, संदेश मांडवकर, नितीश धानेकर, शुभम गोरले यांनी जे आम्हाला खरोखर एक मोलाचं सहकार्य केलं. स्कोरर असू दे की पंच असू दे, या सर्व खेळाडूंचे मी मंडळाच्या वतीने खरोखर धन्यवाद देतो, त्यांचा आभार व्यक्त करतो. त्यांच्या या प्रयत्नाने, त्यांच्या या सहकार्याने जे आम्ही स्पर्धा यशस्वी पार करू शकलो. क्षेत्ररक्षक कोण आणि सामनावीर कोण, मालिकावीर कोण. चला आपण आता स्पर्धेच्या पारितोषिकाकडे वळूया. या स्पर्धेमध्ये प्रथमतः आपण वळूया उत्कृष्ट फलंदाज म्हणून या स्पर्धेमध्ये ज्याला आम्ही नाव घोषित करतोय तो म्हणजे प्रथमेश आरेकर. 53 धावा केल्या या स्पर्धेमध्ये आणि त्यांना ट्रॉफी प्रदान करतील कैलासाची भागीरथी जानू गोरले नानाई यांच्या स्मरणार्थ कुमार सुधवी राकेश गोरले आणि आर्यन पांडुरंग गोरले यांच्याकडून देणारी ट्रॉफी देण्यात येईल. पांडुरंग गोरले त्यांना ट्रॉफी प्रदान करतील. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज सुंदर अशी फलंदाजी फटकेबाजी ज्या प्लेअर कडून आपल्याला बघायला भेटली तो म्हणजे प्रथमेश. त्याची ट्रॉफी या उत्कृष्ट गोलंदाजासाठी जी ट्रॉफी आम्हाला प्रदान झाली आहे ती कुमार सुरेश तांबे आणि श्री रोशन तांबे यांच्याकडून. आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय जय भवानी चौथे संघाचा संतोष.
आणि त्यांना पारितोषिक वितरण करतील सुरेश कांबळे, यशवंत कांबळे. त्यांनी या स्पर्धेमध्ये 7 विकेट घेतल्या. एक चांगली फलंदाजी बघायला भेटली. खरोखरच वयाचा जर त्यांचा अंदाज घेतला तर त्यांच्याकडून एक नाव लौकिक असं यानंतर आपण बोलूया. आणि ही उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आम्हाला चषक प्राप्त झालाय ते नितेश महादेव गोरले यांच्याकडून, त्यांच्याकडून ही ट्रॉफी दिली जाईल. आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक करतोय चौंडेश्वरी संघाचा हितेश गोरले. या नंबर कॅच पकडली होती तो हितेश गोरले. सुंदर हा क्षेत्ररक्षण केलं होतं बरोबरच. आणि या ट्रॉफीचा जो दावेदार होता 100% दावेदार होता. बरोबर हितेश, धन्यवाद हितेश, तुझाही धन्यवाद. यष्टी रक्षक कोण आहे? या यष्टी रक्षकासाठी जे आम्हाला पारितोषिक चषक दिले ते श्री गणेश कांबळे यांच्याकडून ते त्यांना चषक प्राप्त करतील. आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट यष्टी रक्षक ठरतोय तो उज्ज्वल गोरले शिवनेसंघ. आणि त्यांना चषक प्रदान करतील आत्माराम गाडी साहेब. आत्माराम गाडी साहेब प्लीज तुम्ही त्यांना चषक प्रदान करा. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायचे. तुम्ही आम्हाला जसं सहकार्य केलं तसं टाळ्या वाजवून त्यांना सहकार्य करा. डाव्याचा यष्टी रक्षक, यष्टीच्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला तरुणगरवाडी संघ यांना मी शिस्तबद्ध संघ म्हणून सन्मानित करू इच्छितो. आणि या स्पर्धेचं जे आम्हाला चषक प्राप्त झाले ते कैलासवासी रामचंद्र कृष्ण हातनकर यांचे स्मरणार्थ कुमार अर्णव अमर हातनकर यांच्याकडून त्यांना चषक देऊन सन्मानित करू इच्छितो. एक चांगलं शिस्तीचं पालन, एक चांगला खेळ आम्हाला यांनी दाखवून दिला. बरोबर या पुढेही तुम्ही तुमचं सहकार्य आम्हाला असेल यात काही शंका नाही. तर तरुणगरवाडी संघाच्या कर्मचाऱ्यांनी 2 शब्द व्यक्त करत. खरं आज आम्ही ते प्रियानं कळलं आणि खरंच आशिष खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन केलं या सामन्यामध्ये. आणि प्रत्येक खेळाडू आपल्या खेळपट्टी खेळत असतो तो आपल्या जिद्दीसाठी असतो आणि खेळ दाखवून देण्यासाठी असतो की प्रत्येक सामना हा आपण विजय होऊ शकतो. आणि प्रत्येक गोलंदाज किंवा फलंदाज आपल्या संघासाठी निरंतर खेळत असतो, खेळ दाखवून देत होतं की पहिला चेंडू असेल किंवा शेवटचा चेंडू असेल पण चेंडू हा लास्टपर्यंत खेळला जातो. तेपर्यंत गेम आपण संपू शकत नाही, लास्टच्या चेंडूपर्यंत गेम जातो. आणि खरंच आम्हाला चांगलं योगदान दिलं आणि सुंदर असं आयसीसी गोवाल यांनी सुंदर असं दाखवलं या. आणि सामने 60 पद्धत खेळले झाले लास्टपर्यंत 3 सामने आतापर्यंत मी बघितलं. क्रिकेट म्हणजे मी आता 38चा आहे पण एवढ्या सामन्यामध्ये मी पहिल्यांदाच सगळं 3 ओव्हरचे सामने लास्टपर्यंत खेळवले. एवढ्या वर्षामध्ये मी पहिल्यांदाच पाहिलं. आयसीसी गोवाल धन्यवाद. धन्यवाद तरुणगरवाडी संघ. तुमचे मुलांनी शब्द आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत नक्कीच. यानंतर आपण बोलूया या स्पर्धेतील मालिक कैलासवासी चंद्रकांत जानू हातनकर तसेच कैलासवासी पार्वती जानू हातनकर यांच्या स्मरणार्थ कुमार नरेश हातनकर आणि श्री सागर हातनकर यांच्याकडून हे चषक त्यांना देण्यात येईल. तर या स्पर्धेचा मालिकावीर करतोय तो एव्हीसीसी आडिवाडी संघाचा ज्याच्या फलंदाजीमधून 52 धावा निघाल्यात आणि 3 विकेट घेतल्या. तो ठरतोय दादू कदम. आणि त्यांना सन्मानित करतील सागर आणि नरेश. दादू कदम एक 71 असा फलंदाज ऑलराऊंडर प्लेअर एव्हीसीसी संघाकडून. नक्कीच दादू मी तुला विनंती करेन की 2 शब्द आमच्यासाठी तू नक्कीच बोलायचे. या आयोजनाबद्दल तुला काय वाटलं आणि या स्पर्धेबद्दल तुझ्या खेळाबद्दल तुझ्या संघाबद्दल तू नक्कीच मी सकाळी 8:30-9ला बॉल पडलाय, नाहीतर आपल्याला 10-10:30 पडते. आणि जेवढा ओव्हर झाला ना तेवढं सर्व टाइम टू रन झालं. नाही तर फायनलला 2 बॉल 1 बॉलची होते. पण सर्वांनी तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे की ज्यांना कुणाला काही शिकायचं असेल ना ते दत्तवाडी करून शिकावं. कारण पुन्हा ऑर्गनाईज करण्यास सपोर्ट करतात पण टाइम टू टाइम फिनिश करणं खूप गरजेचं होतं. ते तुम्ही केलं त्याच्यामुळे सर्वात जास्त तुमचं स्वागत करतो की तुम्ही आम्हाला काम दिलं आमच्या एव्हीसीसीला. त्यामुळे सर्वांचं थँक्यू. धन्यवाद.
संघ या ठिकाणी उपस्थित राहिला आणि सेमीफायनलचा सामना सुद्धा खेळला. खूप खूप धन्यवाद देतो. यापुढे तुमचे सहकार्य नक्कीच आम्हाला असेल ही अपेक्षा करतो. या संघाने आयोजित केली टुर्नामेंट बरोबरच आमची पण आमच्या संघाची या वर्षीची पहिली टुर्नामेंट पहिलीच एंट्री होती. बरोबर तिथे आम्ही द्वितीय क्रमांक मारला. मला वाटतं माझ्या संघाचा मी बरोबर आभार मानतो आणि या मंडळाने अतिशय सुंदर अशी टुर्नामेंट आयोजन करून आणि आम्हाला यापुढेही असे टुर्नामेंट बरोबर असतं आम्हाला परत आमंत्रण द्याल असं मी आशा करतो आणि मंडळाचे आभार मानतो आणि नगर घेतो. धन्यवाद. नक्कीच जेव्हा पण आयोजन असेल तेव्हा आमच्या तुम्हाला पहिला कॉल जाईल. चला आपण आणि रोख रक्कम दिली जाईल. संघाच्या 11 प्लेअरने समोर येऊन तसं स्वीकारलं तुम्ही चालेल. चला एकदा पहिली टुर्नामेंट होती आणि पहिल्या टुर्नामेंटमध्ये क्रीडा स्पर्धा ऍक्च्युली मला वाटतं ही स्पर्धा उदयमान ग्राउंडवरती होणार होती पण कमी वेळात आणि मोजक्या दिवसामध्ये ही स्पर्धा या ग्राउंडचं मला नाव माहीत नाही पण या ग्राउंडमध्ये आयोजित केली. हे खरंच तर म्हणजे असं बाकी कोणाला लाभत नाही आणि असं ग्राउंड कोणाला मिळत नाही आणि हे जर ग्राउंड आहे ना तर नक्कीच म्हणजे पंचकृषी असेल किंवा आज राधापूर तालुका असेल किंवा इतर या आयोजनाला खरोखर चांगलंच आणि लाभशीर असं मैदान आहे. तर नक्कीच मी दत्तवाडी म्हणजे ICC जवळ दत्तवाडीचा मी आभार मानतो आणि या 24 म्हणजे या टुर्नामेंटमध्ये 24 संघ सहभागी झाले. त्या सर्व सहभागी संघांचे मी अभिनंदन करतो आणि आज आम्ही चौंडेश्वरी क्रिकेट सूर्यकुंड गावकरवाडी या अलियनमध्ये विन झालाय. तर तसंच हार जीत हे प्रत्येक संघाचा एक नियम आहे म्हणजे हार जिथं हार आहे तिथं जिथं आणि जिथं आहे तिथं हार पण आहे. तर तुम्ही हरवून जाऊ नये तुम्ही गर्व करू नये असं मी म्हणजे सर्व टीमला सूचित करू इच्छितो आणि धन्यवाद. ICC जवळ दत्तवाडीचा अभिनंदन. धन्यवाद. अभिनंदना बोलला तुमच्या बोलाचे शब्द आम्हाला नक्कीच प्रेरणा देऊन जातील. तर आता तुम्ही चौंडेश्वरी गावकरवाडी संघाने चषक घेण्यासाठी समोर यायचंय. कर्मचार आणि तसंच सन्मानित करू इच्छितात ते म्हणजे मंडळाचे चंद्रकांत वारेशी, रामदास भारती, संदीप भारती, आपण संतोष दादा तुम्ही समोर येऊन हे प्रथम क्रमांक आपण सर्व सिनियर संघांनी समोर येऊन चला चौंडेश्वरी शिंदे संघाचे कर्मचार आपण चषक स्वीकारायला गणपती बाप्पा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुमचे उपकार मानव जेवढे कमी शब्द कमी आहे संघाकडे तुम्ही जो सहकार्य केलं आम्हाला आणि स्पर्धा संपन्न करण्यामध्ये यशस्वी केलं तर सर्व संघाच्या मनापासून आभार व्यक्त करतो. मंडळाच्या टाळ्या उद्या चौंडेश्वरी संघाला चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद.
युट्यूबला. क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटू ही आमची टुर्नामेंट या ठिकाणी ओसे या ठिकाणी संपन्न झाली. जे 24 संघ सहभागी झाले होते त्यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं आणि स्पर्धा सुद्धा चांगल्या प्रकारे पार पडली. शिवणे संघ असू दे, चौके संघ असू दे, AWCC असू दे, हे तीन संघ वरती याच्यामध्ये आले. परंतु या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व पोरं अजूनही या ठिकाणी आहेत. आयोजन आमचं संपन्न अगोदरच झालं आहे, परंतु एक जो आनंद असतो तो आमच्या चेहऱ्यावर आहे, कारण आम्ही करून दाखवलंय. आम्ही स्पर्धा संपन्न करून दाखवले, पार पाडून दाखवले. धन्यवाद. पुन्हा एकदा आमचं आयोजन असेल तेव्हा आपण भेटू.